देश व राज्यातील विविध महत्त्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स या ब्लॉगस्पॉट, फेसबुक, न्यूज पेपर व यूट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। सरांवरती जो भ्याड हल्ला झाला त्याचा सांगली जिल्हा ओबीसी बांधवांच्या वतीनं पहिल्यांदा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि जिल्हाधिकारी, एसपी आणि या राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे आमची मागणी आहे की हाके सरांना आणि नवनाथ ससाने असतील, वाघमारे सर असतील, या तिघांनाही Z+ सुरक्षा द्यायला पाहिजे। या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा आवाज म्हणून हाके सर उदयास आले आणि या गेले 4 महिन्यामध्ये त्यांनी ओबीसीची चळवळ या महाराष्ट्रामध्ये वाढवण्याचा प्रयत्न केला। संविधानिक भाषेतून त्यांनी या झुंडशाहीला उत्तर देण्याचा जे प्रयत्न केला, त्यांचा आवाज दाबण्यासाठी सरळ त्यांना मारण्याचा जो प्रकार आणि त्यात यश आलं नाही म्हणून ते दारू पिलेले होते म्हणून त्यांची बदनामी करणे, पोलीस रिपोर्ट, दवाखान्याचा रिपोर्ट शासनाकडून आलेला आहे की त्यावेळी त्यांनी दारू पिलेली नव्हती। पण त्याच्याही पलीकडे जाऊन या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये लोकशाहीमध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आहे, व्यक्ती स्वातंत्र्याला गदा आणण्याचा जो प्रयत्न केला जातो आहे, या झुंडशाहीला सांगली जिल्ह्यातले ओबीसी बांधव खपवून घेणार नाहीत। जशास तसं उत्तर भविष्यामध्ये दिलं जाईल। पण शासनाचं नैतिक कर्तव्य आहे की एक ओबीसीचा आवाज, एक सर्वसामान्य कुटुंबातला एक प्राध्यापक माणूस या राज्यामध्ये, या देशामध्ये आवाज मांडतोय आणि त्याचं संरक्षण करण्याची शासनाची जबाबदारी आहे। आता जी वाय सुरक्षा दिल्या त्याच्याऐवजी Z+ सुरक्षा द्यावी आणि ओबीसी बांधवांचं संघटन वाढवण्यासाठी पाठबळ देणं गरजेचं शासनाची जबाबदारी आहे असं मला एक कार्यकर्ता म्हणून वाटतंय आणि ती द्यायला पाहिजे। त्याच्यासाठी लक्ष्मण हाके सरांसाठी आम्ही सांगली जिल्ह्यातील ओबीसी बांधव असतील किंवा महाराष्ट्रामधील ओबीसी बांधव असतील, सगळे रस्त्यावर उतरून त्यांच्या पाठीशी ठामपणे राहू आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ। कोणी त्यांची रेकी केली या 8 दिवसामध्ये, त्यांनी त्यांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावरती गदा आणण्याचा जे कोणी जे अनुचित प्रकार केला त्याची CID चौकशी होऊन जे समाजकंटक हाके सरांवरती हल्ला केला त्यांचा CBI मार्फत चौकशी केली पाहिजे। कारण त्यांना कुणी सूचना दिल्या त्यांच्यावर पाळत ठेवणे, त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी, तो सुद्धा उद्योग बाहेर यायला पाहिजे। आणि यांच्यावर तर झुंडशाहीच्या माध्यमातून जो हल्ला केला हाके सरांवर, त्यांच्यावरती मोक्याचे गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत। साधे गुन्हे दाखल होऊन हे थांबणार नाही। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीप्रमाणे प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे। तुम्ही तुमची भूमिका तुमच्या पद्धतीने मांडा ना। तुम्ही 20 वेळा उपोषणला बसला, आम्ही तुम्हाला विरोध केला का? आमच्या लोकशाहीच्या हक्काप्रमाणे आम्ही आमचा हक्क मागतोय। आम्ही हाके सरांच्या मागं संपूर्ण महाराष्ट्र ओबीसी बांधव उभा राहतोय। हे त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याची तुमच्याकडे धमक नाही, ताकद नाही, म्हणून तुम्ही झुंडशाहीचा वापर करून हाके सरांचा जो आवाज दाबण्याचा प्रयत्न करताय त्याला आम्ही जशाच तसे भविष्यकाळामध्ये सर्व ओबीसी बांधव सांगली जिल्ह्यातले असतील, महाराष्ट्रातले असतील, निश्चितपणे देऊ। यामागं कोण आहे हे तपासून भविष्यामध्ये पुढे येईल। हाके सरांनी जे मुलाखतीमध्ये जे सांगितलंय, जे त्यांना जाणवलंय त्याची CBI चौकशी व्हावी आणि ओबीसी बांधवांना न्याय द्यावा। नाहीतर महाराष्ट्रातील सरकारवरती ओबीसी बांधवांचा विश्वास राहणार नाही, विश्वासाला तडा जाऊ देणे। मायबाप सरकारने त्याच्यावरती योग्य ते निर्णय तात्काळ घेऊन जे काही गुन्हेगार असतील, मग त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, कुणाच्या सांगण्यावरती ते हाके सरांवरती रेकी करून गेले 8 दिवस पाठपुरावा करत होते, लक्ष ठेवून राहत होते, त्यांची चौकशी होऊन मोकाचे गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत। परत अशा व्यक्ती स्वातंत्र्यावरती कुणाच्याही गदा यायला नाही पाहिजेत। मग तो कुठलाही कार्यकर्ता असू दे, ओबीसीतला असू दे किंवा दलित चळवळीतला असू दे, हे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रकार आहे आणि याचा सांगली जिल्हा ओबीसी बांधवांच्या वतीनं आम्ही सर्वजण मिळून निषेध करतोय आणि SP साहेब आणि जिल्हाधिकाऱ्यांना आज उद्याला आम्ही लिखी निवेदन देतोय। आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।